नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात आधीच संशयाचे वातावरण असताना आता नवीन खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही खळबळजनक अपडेट काय आहे, जसे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा महाराष्ट्रात कशा पद्धतीने वातावरण आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती। मात्र केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने हे जे फुटेज आहे ते देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे। 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अपघाताच्या दिवशी पहाटे 6 ते सकाळी 9 या वेळेत विमानतळावर नेमक्या कोणत्या हालचाली सुरू होत्या याबाबत माहिती मिळावी म्हणून 10 फेब्रुवारी रोजी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला होता। अनेक वेळा या ठिकाणी पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने माहिती नाकारली आहे आणि याच निर्णयामुळे अपघात प्रकरणी पुन्हा एकदा संशयाचे सावट निर्माण झाले आहे। दरम्यान नितीन यादव याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत हा मोठा नवा ट्विस्ट आपल्या महाराष्ट्रात आधी संशयाचे वातावरण असताना आता ही नवी खळबळजनक अपडेट समोर येतो आहे। एकूणच या ठिकाणी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची या ठिकाणी मागणी केली असता स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे। आणखीनच या ठिकाणी संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतोय। या ठिकाणी घातपाताचा संशय वाढत आहे आणि तुम्हाला नक्की काय वाटतोय ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया, धन्यवाद।